राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप
हा विठ्ठल वाट पाहे दिवस राती, वाट पाहे दिवस राती, वाट पाहे दिवस राती. वाट पाहे दिवस राती, वाट पाहे दिवस राती, वाट पाहे दिवस राती. वाट पाहे दिवस राती, वाट पाहे दिवस राती, वाट पाहे दिवस राती. बहु उतारलं मन तुमचे व्हावे दर्शन, तुमचे व्हावे दर्शन, तुमचे व्हावे दर्शन. तुमचे व्हावे दर्शन, तुमचे व्हावे दर्शन, तुमचे व्हावे दर्शन. आलो बोलवीत कैसे याचे पंथे चित्त, कैसे याचे पंथे चित्त, कैसे याचे पंथे चित्त. आलो बोलवीत कैसे याचे पंथे चित्त, कैसे याचे पंथे चित्त, कैसे याचे पंथे चित्त. बहु मना तुमचे व्हावे दर्शन, तुमचे व्हावे दर्शन, तुमचे व्हावे दर्शन. तुमचे व्हावे तुका म्हणी पेनी येता जाता दिवस गणी, तुमचे व्हावे दर्शन, तुमचे व्हावे दर्शन, तुमचे व्हावे दर्शन. Oh,
घालुनिया ज्योती घालुनिया ज्योती घालुनिया ज्योती घालुनिया ज्योती घालुनिया घालुनिया ज्योती घालुनिया घालुनिया ज्योती घालुनिया ज्योती घालुनिया ज्योती घालुनिया ज्योती घालुनिया 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 वाट पाहे दिवस राती वाट पाहे दिवस राती बहु वीण मन स्वानंद स्वामीची कितवी पुण्य तिथी? 15 दिवस राती वाट पाहे दिवस राती बहुता वीण मन बहुता वीण तुमचे भावे तुमचे भावे तुमचे भावे तुमचे तुमचे भावे
घालोनिया ज्योती वाट पाहे दिवस राते बहुता वेळ मन तुमचे व्हावे दर्शन आलो बोळवीत तैसे याची पंथे चित्त बहुता वेळ मन तुमचे व्हावे दर्शन तुका म्हणे पेनी येता जाता दिवस गणी बहुता वेळ मन तुमचे व्हावे दर्शन विठ्ठल घालोनिया ज्योती वाट पाहे दिवस राती बहुता वेळ मन तुमचे व्हावे दर्शन नमो तीर्थ पंथे चालती तयासी तीर्थ पंथे चालती तयासी त्यांची नमो नमो तीर्थ पंथे चालती तया नमो तीर्थ पंथे चालती तया नमो तीर्थ पंथे चालती तया येती बोलावे सत्यांची नमो घालोनिया ज्योती वाट पाहे दिवस राती बहुता वेळ मन तुमचे व्हावे दर्शन प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहनिवासी असलेले दुर्गुण मारकरी भवसिंधू पारकरी श्री विठ्ठल धारकरी पंढरीचे वारकरी श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील पत्रिका प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे काहीतरी शरीर व्याधीमुळं त्यांना पंढरपूरच्या वारीला जाणं झालं नाही आणि मग वारीला जाणाऱ्या वारकऱ्याजवळ पांडुरंगाला पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर त्या पत्राचं उत्तर घेऊन जे आलेले वारकरी आहेत त्यांच्या भेटीने तुकोबारायला जो आनंद प्राप्त झाला आणि त्यांची भेट होण्यासाठी तुकोबाराय त्यांची कशी वाट पाहत होते आजच्या अभंगात तुकाराम महाराज त्याचा खुलासा करतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यस्थलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधीस्थ संजीवन ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या नगरामध्ये चाकण रोडला असलेली आपली ही स्वानंद सुखनिवासी
कलियुगातील थोर संत अमृतनाथ स्वामी महाराज. अमृतनाथ स्वामी महाराजांची धर्मशाळा आणि या धर्मशाळेमध्ये या अमृतनाथ स्वामी महाराजांच्या परंपरेतील एक थोर संत विभूती स्वानंद स्वामी महाराज. स्वानंद स्वामी महाराजांच्या 15व्या पुण्यस्मरणानिमित्त ही आजची संकीर्तनरूपी सेवा आणि या संकीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित बृहद महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायावर प्रेम करणारा मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, अनेक कीर्तनकार प्रवचनकारांना मार्गदर्शन करणारे आणि गावगावचे सप्ताहाचे संयोजक सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये दरवर्षी हा पुण्यस्मरण सोहळा पार पडतो. 15 वर्षामध्ये गेली 13-14 वर्ष तर मीच कीर्तन करतोय. मी आदरणीय पुरुषोत्तम महाराज पाटील महाराजांना आग्रहाने सांगत असतो की नका मला सांगत जाऊ सेवा. आळंदीत कीर्तनकाराला काय कमतरता आहे. जसं खेळपाटाच्या रानात दगड उचाकला का इच्छू, तसं आळंदीत कीर्तनकार खूप येतात. अनेकांची भावना असते किंवा आपल्याला इथं सेवा भेटावी, आपल्याला इथं सेवा भेटावी. मी महाराजांना म्हणतो, महाराजांचे लहाने चिरंजीव आहेत महाराजांनाही म्हटलं किंवा दरवर्षी मला सांगावा असा काही आग्रह नाही, परंतु आदरणीय पुरुषोत्तम महाराजांनी मोठ्या आग्रहाने सेवा माझ्या गळ्यात घातली. अमृतनाथ स्वामी महाराजांचं कार्य माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. अमृतनाथ स्वामी महाराज ज्या गावचे आहेत त्या गावची मंडळी इथं आहेत, त्यांनाही चांगलं माहिती आहे. अमृतनाथ स्वामींच्या नंतर स्वानंद स्वामींनी खूप या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. माझ्या पुढं काही कोकणस्थ मंडळी बसलेली. कोकणामध्ये स्वानंद स्वामींनी हा परमार्थ नेला. ज्या गावांना कधी टाळ वाजत नव्हता, टाळ पितळाचा असतो का काशाचा का लोखंडाचा हेही ज्यांना माहिती नव्हतं, पण स्वानंद स्वामीमुळं त्या गावांना आज गेली 50 वर्ष सप्ताह चालू आहे. बरं, कुठं सप्ताह चालू आहे? समुद्राच्या काठावर. म्हणजे जे माशातच जन्मले, माशातच वाढले, माशानेच वाढले आणि माशातच विलयाला गेले. खरं तर इकडं पटांगणाला परमार्थ शिकवणं सोपं आहे. कारण का, इकडं पाऊसच पडत नाही. पडला पाऊस तर पाणी साचत नाही, साचलं पाणी तर मासे जन्माला येत नाही, पाहायलाही भेटत नाही असं. परंतु मग ज्यांचं जीवन सगळं समुद्रात आहे, रात्रंदिवस माशातच जी मंडळी आहेत, आणि त्या लोकांना परमार्थ करायला लावणं, बाळा घालणं, शाकाहारी करणं सोपं नाही महाराज. बरं, ज्यांचं जीवनच माशात आहे महाराज, माझ्या पुढं जी बसलेली मंडळी आहे त्यांचं व्यवसायच माशांचा आहे. मासे धरणे, मासे विकणे, मासे धरणे, मासे विकणे. त्यांच्या बऱ्याच जणांच्या गळ्यात सुद्धा मासा असतोय बघा. एक दागिना करून लावतात. बऱ्याच जणांच्या घरात, आम्ही ज्यावेळेस कोकणात जातो, बऱ्याच जणांच्या घरात मासा लावलेला असतो. अशा माशांवरच ज्यांची उपजीविका आहे. परंतु त्यांनाही जवळजवळ 95% लोकांना माळकरी केलं. हे स्वानंद स्वामीचं दिव्य कार्य आहे म्हणलं. अशा या स्वानंद स्वामींच्या कार्याला पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करतो. मग पुरुषोत्तम महाराजांनी खूप चांगली भरारी घेतली. आज महाराष्ट्रामध्ये जे प्रथित यश कीर्तनकार आहेत त्यामध्ये त्यांचं नाव अग्रगणी आहे. खूप लाडके प्रेमळ स्वभावाचे आहेत. आता ज्ञानेश्वर महाराज संस्थांवर त्यांची नियुक्ती झाली, त्याच्यामुळं जरा भार वाढला आहे. आणि मग भार वाढल्यामुळं मग कधी कधी एखाद्या गावाला तारीख दिलेली असते, पण अचानक मिटिंग लागती. मी त्याला तेच विचारलं, मिटिंग लागल्यावर करता काय? त्याने लोकांना आम्ही स्पष्ट सांगतो किंवा ज्ञानवरायांचं काम आहे, मिटिंगला जावं लागतं आहे. प्रतिनिधी एखादा कीर्तन करतात, चिरंजीव चांगलं कीर्तन करतात, त्यांचे चिरंजीवाला पाठवतो किंवा मग तुम्ही काही पर्यायी व्यवस्था पहा. लोक ऐकून घेतात, ही एक चांगली बाब आहे महाराज. नाहीतर तारखा घेणारे ब्रह्मदेवाच्या जवळजवळ गैरहजेरीतच जन्माला आलेल्या ते ऐकूनच घेत नाहीत महाराज. म्हणजे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अवघड असते. ज्याला तारीख दिली ना त्याच्या बदली महाराज आणणं लई जड जातं महाराज. गावाला काय पणी उभागे राहिलं तर गाव ऐकायला तयार असते, पण ते तारखा देणारे ऐकणारे भूमिकेत नसते. असो, परंतु पुरुषोत्तम महाराज म्हणतात किंवा भार वाढल्यामुळं, कामाचा व्याप वाढल्यामुळं ज्ञानोबरायाची सेवा असते, ज्ञानोबरायाच्या संस्थांची काही कामं असतात. आत्ताही त्यांना तेच म्हटलं, आता रथ निघणार आहे, तुम्हाला जावं लागेल. त्याने तुम्ही कार्यक्रम चालू करा, तुम्हाला भेटूनच मला जायचं होतं. मग सेवा चालू केली. म्हणजे चिरंजीव आहेत महाराजही खूप गोड केलं. तुम्ही त्यांना आता आल्यात म्हणलं, कोणाची संगत केली नाही तरी चालत, पण कोऱ्हाडे माऊली संगत का विचारा त्यांना आल्यापासून. का तुमच्या जीवनात एक ज्ञानेश्वरीचा व्यासंग होईल, आणखी ज्ञानोबरायाच्या वाङ्मयाविषयी तुम्हाला प्रीती निर्माण होईल. आळंदीत राहायचं, ज्ञानेश्वरीची उपासना नाही घडली मग अवघडच आहे ना.
मग त्यांना तेच म्हटलं की तुम्ही माऊलीला सोडू नका. कुऱ्हाडे माऊली असतील, डॉक्टर बाबा असतील, ही माणसं किंवा संस्थेची गुरुवारी असतील, यांना जर धरून राहिले तर अजून चांगलं होईल. जिलेबी जरी लोणकड तुपात तळली असेल पण ती पाकात भिजवावंच लागत, ही हानी आहे मार, तरच ती खाण्यात मजा आहे ना. म्हणून मी त्यांना तेच म्हटलं की तुम्ही माऊली असतील, संस्था असेल, मग डॉक्टर बाबा असतील, बाहेर जिथं ज्ञानी, जसं भोंगा बाग कोणाची याची चौकशी करत नाही पण तिथला मकरंद कणाचा चारा घेतो, तसं साधकाने ज्ञान सांगणारा कुठंही असेल, नदीच्या पलीकडं असेल, नदीच्या अलीकडं असेल, नदीत तर नक्की नसेल, तुम्ही घेत चाला. जे अवधूतांनी जे गुरु केले त्याच्यात एक भोंगा एक केलेला आहे बघा. तर भोंगा गुरु का केला, ह्याच अनुषंगाने केला आहे की जसं भोंगा कोणाचाही बाग, कोणाची माळ्याची एका पाटलाची काय घेणं आहे, कोणाची बाग असो, पण तसा भोंगा त्या बागेचा विचार न करता मकरंद कणाचा चारा घेतो. तसं त्यांना तेच म्हटलं, घेई मकरंद असो, तुम्ही हा मकरंद कणाचा चारा घेत. आल्या म्हणलं, मला वाटलं आज माऊली नाहीत पण माऊली बी हजर आहे. बाबा आहेत पृथ्वीराज बाबा, त्यांना म्हटलं मग बाबा बसा तुम्ही आता. मग ते नाही असं असतं गाव. म्हणलं तुम्ही पुढं बसणं म्हणजे अवघडच आहे ना, हजारो कीर्तनकार ज्यांचं मार्गदर्शन घेतलेलं. बाबा मी दोनदा म्हणलं बरं का त्यांना, बाबा बसा आत म्हणलं. आता काय आमचं काय वारकऱ्यात राहतो, ते काही चुकीचं सांगितलं तरी जुळत आहे. तुमच्या पुढं सांगायचं म्हणजे किती सुनबाई आपली आजी चॅनल पाहत असेल पण ती सासू मोठे डोळे करून बसल्यावर जरा फोडणी चुकती छान असो. आमचं बाबाजी चैतन्य महाराज, सगळं भक्त परिवार, पालखी सोहळ्याची सगळी मंडळी, आमच्या डुमरे बाबा, ही सगळी मंडळी आणि परतीचे वारकरी असतात. आज जवळजवळ आज माझ्या पुढं बसलेले 90% वारकरी परतीचेच आहेत महाराज, किंवा परतीच्या वारकऱ्याला सामोरं आलेले आहेत. परतीच्या वारीशी संबंधातले वारकरी इथे सगळे जवळजवळ 90% वारकरी यातलेच आहेत. मी बऱ्याच जणांना गावानिशी नाही नावानिशी ओळखतो, काहींना तर खोडीनिशी सुद्धा ओळखतो. परंतु आता कोणाचाही नामोल्लेख न करता तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. माझाही आवाज बसलेला आहे. अगदी तासाभराच्या आत आपल्याला सेवा पाहायची. अभंग एक 10-15 मिनटात पाहू, थोडंसं सरळ अर्थ पाहू आणि पत्रिका प्रकरण काय आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे. विठ्ठल माझ्या दोन्ही हाताला इकडं दिगंबर बसले तर इकडेही दिगंबर बसले. घालोनिया ज्योती वाट पाहे दिवस राती, बहोता वेळ मन तुमचे व्हावे दर्शन. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय काहीतरी शरीर वैकल्यामुळं महाराजांना वारीला जाणं झालं नाही म्हणून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांजवळ पत्र दिलं पांडुरंगाला. आणि त्या वारकरी परत येईपर्यंत तुकोबाराय कसे डोळ्यात तेल घालून त्यांची वाट पाहतात. आजच्या अभंगात तुकोबाराय त्याचा भाव प्रगट करतात. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये मानवी जीवन हे प्रवासी जीवन आहे असं वर्णन आहे. मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला मानव कोण्या जातीचा असो, कोण्या भागाचा असो, कोण्या संप्रदायाचा असो, बाबा तो कोण्या पक्षाचा असो, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मृत्यूदशेपर्यंत त्याचा संबंध प्रवासाशी येतो. प्रत्येक जण प्रवास करताना तुम्हाला दिसत. तुकोबाराय सांगतात माणसं एवढा प्रवास करतात की क्षणभर सुद्धा विसावा घ्यायला तयार नाहीत. क्षण एक तोही नाही विसावा, लक्ष 84 घेतल्या धावा, भोवंडिती पाठी लागल्या हवा, लागो आगी नावा माझ्या मी पणा, काहींचं उभी हयात याच्यातच गेली जीवित व वेचिले वियोगे, हिंडता प्रवास वाहुगे. प्रवासी जीवन आहे मानवी जीवन. काही व्याधी पिढा रोगे केलिया भोगे ताडातून. मानवी जीवन प्रवास जीवन आहे. आता प्रवास करायचा म्हणजे सगळ्यात जास्त संबंध येतो वाटेशी, रस्त्याशी, पंथाशी. प्रवास करायचा म्हणजे वाटेशी संबंध येणारच. त्याचा अन्योन्य संबंध म्हणावा लागेल. जसं कोकणात गेलं का तांदळाशी संबंध येणार. कोकणात जायचं आणि तांदूळ खायचं नाही काय, मरायला गेला का कोकणात. खानदेशात गेला आणि मांडा खायचं नाही काय, मरायला गेला खानदेशात. पुण्यात यायचं शिवी खायची नाही आपलं म्हणजे मरायला आला का इथं. तसं प्रवास करायचा म्हणजे वाटेशी संबंध येणारच ना. बिगर मार्गाचा, बिगर रस्त्याचा, बिगर वाटेचा माणसाचा प्रवास होईलच कसा. प्रत्येकाचा प्रवास करत असताना वाटेशी संबंध येतो. या वाटेच्या बाबतीत संत वाङ्मयात थोडंसं वेगळं चिंतन सांगितलेलं आहे. तुकोबाराम महाराजांनी वाटेच्या बाबतीत काही मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे.
तुकाराम महाराज म्हणतात, काहीची वाट पाहावी, बरं का, काहीची वाट लावावी आणि काहींना वाट लावावं. विठ्ठल या वाटेच्या बाबतीत आपल्या संत वाङ्मयात हे 3 प्रकारचं चिंतन तुम्हाला दिसून येत. जीवन जगत असताना काहीला वाटे लावावं, वाट लावावं, मार्गाला लावावं. जीवन जगत असताना काहींची वाट लावावी आणि जीवन जगत असताना काहींची वाट पाहावी. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, वाट कोणाला लावावं, वाट कोणाची लावावी आणि वाट कोणाची पाहावी. हा शब्द चांगलाच आहे आणि थोडा त्याचा भाव फिरवला का अर्थही फिरतो. जीवन जगत असताना काहीला वाट लावावं, काहीला मार्ग दाखवावा, रस्त्याला लावावं. ज्ञानोबराय सांगतात कोणाला लावावं, जो अज्ञानी आहे. अज्ञानी शब्दाचा अर्थ इथं बावळट नाही घ्यायचा. अज्ञानी शब्दाचा अर्थ घ्यायचा साध्य साधनाविषयी जो अनभिज्ञ आहे. कोणतं साधन करावं, ते साधन नियत साध्याला प्राप्त करून देईल की नाही, या बाबतीत साधकाचा जो भ्रम आहे, यामुळं या साधकाला ती वाट लक्षात येत नाही आणि त्यामुळं साधक हा त्रासाला, क्लेशाला प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. पिढीले ती भ्रमे वाटा न कळता वरमे, वाटा न कळता वरमे, वाटा न कळता वरमे. काय उपायांची नाही वाणीयत. ज्ञानोबराय म्हणतात मार्गाची कमतरता नाही. मार्ग खूप आहेत महाराज. इथून गेले की ज्ञानोबरायचा अभंग वाचा. अभंग खास छान आहे. आमचे रामचंद्र बाबांना म्हणायचे ते अभंग पाठ करतो. मी पाठ केला पण तुमच्या सहवासात विसरून गेला तो अभंग. संसार यात्रा भरली थोर. तर या यात्रेत जे बाजारू लोक आलेले आहेत आणि त्या बाजारू लोकांना जे बाजार हाट ज्यांनी मांडला आहे, जे दुकानदार आले, तर ते आता बाजार म्हटल्यावर, यात्रा म्हटल्यावर दुकानदार येणार. पण ते दुकानदार कोण येतं? व्यवहारातले दुकानदार घेतले नाहीत, ज्ञानोबरायांनी शास्त्रकार घेतलेत सगळे. आणि हे शास्त्रकार प्रत्येक गिऱ्हाईकाला आपल्या दुकानात ओढायचं कसं पाहतात. हो तसंच आहे महाराज. कर्मशास्त्रकार आहेत ना, प्रत्येकाला वाटतं की आपल्याच मार्गाने सगळे चालले पाहिजे. उपासना शास्त्रकाराला वाटतं की आपलाच मार्ग सगळ्यांनी हाकला पाहिजे. योग शास्त्रकाराला वाटतं आपला मार्ग हाकला पाहिजे. ज्ञानशास्त्रकाराला वाटतं की आपल्या मार्गाने चालले पाहिजे. शहाण्या माणसाचं काम काय? पाहोनी अधिकार तैसे बोलावे होते. जो जाणता मनुष्य जो साध्यापर्यंत पोहोचलेला आहे त्याने काय करावं? साधकाचा अधिकार पाहावा. जर कर्माचा अधिकारी असतं तर त्याला न कर्मना न प्रजया न धनेन हे सांगायची गरजच नाही. त्याला सांगायचं कुर्वन्नेवेह कर्माणी जिजी विषयेत शतम समाहा. त्याला हेच सांगायचं की बाबा तू कर्म कर, कारण तू कर्माचाच अधिकारी. जो उपासनेचा अधिकारी त्याला उपासनेचीच वाट दाखवली पाहिजे. बाबा ब्रह्मस्थानी पावावया उपासना प्रस्थान. तुला ब्रह्मस्थानापर्यंत जायचं ना, तुला उपासना प्रस्थान आहे. तू उपासनेचीच वाट दाख. जो उत्तम अधिकारी सांगितलेला आहे शास्त्रामध्ये, पूर्वसुकृताचा, पूर्णाभ्यासाचा, दास सद्गुरूचा, तोची जाणे कापुराची वाती उजळली ज्योती. त्याला तुका म्हणे कानी ऐकिली बात. त्याला तो महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे निथावे. माथा हात ठेविला नव्हे ठापटीला जायचा, हेच सांगायचंय. जो साधनाविषयी ज्याला अनभिज्ञता आहे, कोणतं साधन निवडावं? अनेक साधनं आहेत, अनेक साधनाच्या वाट्यात. कोण्या वाटेने जावं हा ज्याला भ्रम पडलेला आहे. पिढीले ती भ्रमे वाटा न कळता वरमे. ही वाटच कळली नाही, ज्याला यातलं वर्मच कळत नाही,
तर जाणत्या माणसाने त्याला योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे की बाबा तुझा कर्माचा अधिकारी तू कर्माच्या वाटेने चल, तुझा उपासनेचा अधिकारी तू उपासनेच्या वाटेने चल, तू योगाचा अधिकारी तू योगाच्या वाटेने चल, तू ज्ञानाचा अधिकारी तू ज्ञानाच्या वाटेने चल, पण तू कशाचाच अधिकारी नाही, तू दिंडी काढ. हां, तू असेल सोयीला लागत नाही, तू या भानगडीत पडून नको असो. मला हेच सांगायचं आहे. आम्हाला खेडोपाडी कीर्तन करायची सवय लागल्यामुळं थोडं पोतं हालीनं म्हणजे माल चांगला बरोबर होतो. हे वाक्य माझं नाही, वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा सांगायचे बरं का. त्याचे ज्याला काहीच कळत नाही त्यांनी याला तुझ्या आधी लागायचं. मला जो समाजाला वाट कळेना त्यावेळेस ज्ञानोबराय सांगतात, मार्गी अंधा सरिसा पुढे देख नाही चाले तैसा, अज्ञाना धर्म प्रगटावा तैसा आचरोनी. ह्या जाणत्या माणसाने काय करावं, मग स्वतः थोडं कर्माची शिकवण अंगावर घ्यावी आणि बाबा हे बघ मीच कर्म करतोय म्हणून तू कर. जो उपासनेचा अधिकारी त्याच्यासाठी स्वतः भजन करायचं आणि त्याला उपासनेचा मार्ग दाखवून दाखवायचा. जो योगाचा अधिकारी त्याच्यासाठी स्वतः योग अंगावर घ्यायचा, त्याला योगाची वाट दाखवायची. आणि जो ज्ञानाचा अधिकारी त्याने स्वतः ज्ञानाचं आचरण करायचं. अज्ञाना धर्म प्रगटावा तैसा आचरणे. कर्माचं आचरण करून कर्माच्या अधिकाऱ्याला कर्माचीच वाट दाखवायची. उपासनेचं आचरण करून लय प्रमाण आहे त्याला, खूप प्रमाण आहे त्याला. आता ते लांबवायचं नाही का आपलं पत्रिका मागं राहील, नाही तर पुन्हा तुम्हीच मला पत्र पाठवाल पत्रिकेचं काय झालं. आणि म्हणून काहींना वाट दावावी विठ्ठल. म्हणून झाडो संताचे मार्ग याच्यासाठीच ही मंडळी आलेली. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भाव. ऋषींची मतं अनेक आहेत. महाभारतातही हा विषय आलेला आहे. अनेक ऋषींची मतं आहेत, मग ते योगाची मतं असतील, मग त्या अधिकाऱ्याला पाहून ते मत सांगत जात होतं आम्ही. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया जाडो संताचे मार्ग. आडराने लोकाला आड राहण्याला लोक गेलेले आहेत, म्हणून त्यांना वाट दावावी. योग्य साधकाला योग्य वाट दावावी. विठ्ठल विठ्ठल. कोकणातला एक मुलगा वेंगुर्ल्याचा काहीतरी परीक्षेमध्ये अयशस्वी झाला, नापास झाला. मग प्राणत्याग करायचा म्हणून कुठंतरी कीर्तनात ऐकलं तेव्हा आळंदीला आस्ती विरती जीवनी. हे प्रत्यक्ष प्रचितलोचनी आस्ती विरती जीवनी. आळंदी जर माणसाच्या आस्ती जरी पोहोचल्या तरी तो सद्गतीला जातो. म्हणून तो मुलगा आळंदीत देह त्याग करायला आला, वेंगुर्ल्याचा मुलगा. नदीत उडी टाकायची पहाटच 4ला. एक साधूची गाठपट्टी साधू होते वैकुंठवासी मारुती गुरु. हे बघा, हे आमचे बसलेत बघा इथं संकेत महाराज, दरवर्षी त्यांची पुण्यतिथी करतात. मारुतीवांची गाठपट्टी. हे बऱ्या काय करतो रे म्हणले, काही नाही, मी इथं आत्महत्या करायला आलोय. आत्महत्या? आणि इथं आळंदीत पुंडलिकाच्या पाठीमाग कशासाठी? मला जरा व्यवहारामध्ये यश भेटलं नाही, परीक्षेमध्ये यश भेटलं नाही, म्हणून मी जीव द्यायला आलोय. अरे आळंदीत जीव द्यायसाठी नाही, जीव भाव घालवायसाठी. मग चल आमच्या संस्थेत चल, मी तुला शिकवतो. आणि त्या मुलाला हाताला धरलं, संस्थेत नेलं, शिकवलं. ते इतके तयार झाले की हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं. त्यांचं नाव आहे वैकुंठवासी शांताराम गुरुजी. वा, म्हणजे आमचे आजी गुरु, आमचे गुरुरे बुवांचे गुरु, गुरुरे घुलेबांचे गुरु. मला सांगा, त्या मुलाला जर मारुतीबाने मार्ग दाखवला नसता तर आज आम्हाला घुले बाबा, मारुती बाबा, वैद्य बाबा हेच पाहायला नसते भेटले. हे नसते पाहिले तर तुम्हाला बी आम्ही पाहायला भेटलो नसतो असो, आणि तुम्ही बी आम्हाला पाहायला नसते भेटले. तुम्ही सगळे नारायणगावला दिसले, आपल्याचं नादाचं असो असो. हे सगळे त्यांचे उपकार. हे एकट्या मारुतीबांनी एवढं घडवलं. म्हणून मार्ग वाट दावावी. एक दुसरा एक वाटेच्या बाबतीत आपल्या संतवाङ्मय चिंतन असं आहे, वाट लावावी. काही माणसं आहेत ना, ते वाट दाखवायच्या लायकीचे नसते, त्यांची वाटच लावायची असते. धर्मशास्त्र सांगतं, शाठ्यम प्रति शाठ्यम कुर्यात कुर्यात आदरम प्रतिचादरम त्वयि मेलुंचिते पक्षे मैते मुंडितम शिरम. धर्मशास्त्र सांगतं, पुढचा जर ठकबुद्धीने आला तर आपण त्याच्यापुढं सज्जन बुद्धीने जाऊ नये. शाठ्यम प्रति शाठ्यम कुर्या. तो जर ठकबुद्धीने आला तर आपण ठकबुद्धीने, तो जर आदरबुद्धीने आला तर कुर्यात आदरम प्रति चादरम. चादरम म्हणजे त्याला चादरीत घ्यावा असा अर्थ नाही, च आदरम असा अर्थ आहे त्याचा. काय लय
इतकं फोडून सांगायचं पाळी नाही आली पाहिजे. तर आपणही त्याच्याविषयी आदर, आपल्या पुढं जर आदर आला तर आपण त्याला आदरच दाखवलं पाहिजे. महाराज वा तोही मेलुंची ते पक्षी, तू जर मला संपवायच्या मार्गाला लागला असेल तर मै ते मुंडी तमशिरन, मी तर तुझी मग चप्पीच केल्याशिवाय राहणार नाही. याला धर्मशास्त्र सांगतं अशा माणसाला याची वाटच लावली पाहिजे. विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात खूप वाटतं यांना ठोकून नीट करावं, पण आता तेवढी ताकद नाही. काय करू देवा ऐसे नावी काय करू देवा ऐसे नावी दंडोनी पुढाती वाटे लावू, दंडोनी पुढाती वाटे लावू, दंडोनी पुढाती वाटे लावू. खरं अंगात ताकद नाही रे, नाहीतर यांना ठोकून नीट केले असते, मग यांची वाटच लावली असते. पण आता काय करावं, ताकद नाही अशी. तुकाराम महाराजांच्या काही प्रमाणातून तुकोबराच्या सुप्त भावना लक्षात येतात. महाराज तुकोबराय म्हणतात खूप वाटतंय की यांना हाता खालून काढा. खरंच सांगतो महाराज, वर बघा. मला आता काय करता, तेवढी ताकद नाही अगं. काहींना वाट धावावी, काहींची वाट लावावी. हे दुर्जन मंडळी ना, नीट करता नये श्वानाचे ते पुच्छ. काय कुत्र्याचं शेपूट कितीही तुम्ही 2 वर्ष जरी सरळ नळीत घातलं, ते शेपूट सरळ होतच नाही महाराज, कारण ते कुत्र्याचंच शेपूट असतात. तसं काही माणसांना कितीही समजावून सांगा मला. योग जर आला तर इथं ग्रंथ विकत घ्या भक्तिविजय, त्यात पहिल्या अध्यायात जयदेव स्वामीची कथा आलेली. काय त्या जयदेव स्वामीला ताप दिला लोकांनी महाराज, इतका ताप. अखेर शेवट पृथ्वी उरली, देवाला सहन झालं नाही, इतका ताप दिला. काय असतात काही लोक, ते सुधरत नाही, म्हणजे सुधरत नाहीत ना, की त्यात लायकीचे असतात. महाराज दंडोनी पुढती वाटे लावू. तुकाराम महाराज म्हणतात ह्या माणसाची वाट लावलेली चांगली. हे दुर्जन मंडळीची. काहींना वाट धावावी, काहींची वाट लावावी, पण काहींची वाट पाहावी. कशी पाहावी, डोळ्यात तेल घालून पाहावी. तुकोबराय अभंगाच्या पहिल्या Wow.
काहींची मात्र वाट पाहावी. कोणाची? संतांची वाट पाहावी. कशी पाहावी तुकोबराय त्याची प्रक्रिया सांगतात. डोळ्यात तेल घालून वाट पाहावी. घालोनिया ज्योती. इथं जरी ज्योत शब्द असेल तरी ज्योतीच्या संबंधाने तेलच घ्यायचं. नाही तर लोक म्हणतील बा हे ज्योतीचा विषय काय चालला होता, सोयरीक पाहायचं चाललं होतं, काय सांगायचं. इथं ज्योती शब्दाचा अर्थ तसा वात होतो, पण इथं वात शब्दाने सतत संबंधीचं ग्रहण करायचं, तेलाचंच ग्रहण करायचं. संबंध लक्षणा तेल डोळ्यात. काय आहे, जुनं तूप जर डोळ्यात घातलं तर डोळ्याची नजर वाढते. मला जुनं तूप पाहिजे, पण गावरान गायचं, जर्शीचं नाही, म्हशीचं बी नाही. गावरान गायचं जर जुनं, जितकं जुनं तूप आहे ना तितकं जर तुम्ही डोळ्यात तितकं म्हणजे सगळंच नाही घालायचं, 2 थेंब. मला एकदा काय झालं, सर्दी झाली आणि मग आमच्या तिकडे ते भालेराव चालतात परभणीचे. आम्ही एका डॉक्टरांकडे गेलो दवाखान्यात. तर वाटेने खूप दवाखाने असतात. ते ना सर्दी झाली, हे 2 थेंब नाकात झोपताना टाकायचं. आता 2 थेंब टाकायचे होते, किती त्यांनी बाटलीत पिळली. तसं डोळ्यात 2च थेंब तूप टाकायचं तुकाराम. मग त्याने नजर शुद्धही होते आणि वाढते. नेत्राची सूर्यदेवता आहे. ज्याला आपला चष्मा लागला आहे ना, त्याने सकाळी उठून जर उगवता सूर्य पाहिला तर त्याचा चष्मा कमी होतो, नंबर कमी होतो. सूर्यदेवता आहे. तसं तुपामध्ये एक गुण आहे, तसा सूर्यात गुण आहे. तसं तुपात एक गुण आहे, तो दृष्टी शुद्ध करतो. तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध दृष्टी व्हावी यासाठी मी फक्त संतांची वाट पाहायची होती. काय तुकोबरायच्या मनात भावना असेल महाराज. तुकाराम महाराज तेवढ्यासाठी म्हणतात, मी डोळ्यात तेल घालून वाट पाहतोय. घालोनिया ज्योती वाट पाहे दिवस रात्री. मी दिवसही वाट पाहतोय आणि रात्रीही वाट पाहतोय. घालोनिया ज्योती वाट पाहे दिवस रात्री. कशासाठी वाट पाहत होते? फक्त तुमचं दर्शन व्हावं. आणि मला वारीला जाणं झालं नाही म्हणून मी जे पत्र पाठवलं होतं त्या पत्राचं पांडुरंगाने उत्तर काय दिलं आहे हीच माझी भावना होती. हा प्रसंग काय, तो प्रसंग सांगतो. प्रसंग असा आहे की जगद्गुरु तुकोबरायांच्या घरात पंढरीचा वारीचा कुलाचार आहे. प्रत्येकाचे कुलाचार राहतात महाराज. कोणाच्या काळूबाईचा, कोणाचा खंडोबाचा, कोणाचा नाथ मस्कोबाचा, शिखर शिंगणापूरचा, प्रत्येकाचे कुलाचार. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीची वारी आहे माझ्या घरी पूर्वंपार. आणि कन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करेन उपवासी गाईन अहर्निशी मुखी नाम. आमच्या वाडवडिलापासून आमचं कुळदैवत तुका म्हणे, ज्याते सनकाधिक ध्यात ते आमचे कुळदैवत. कुळीची हे कुळदेवी विठ्ठल कुळीचे दैव. उलट ज्याचं कुळदैवत पांडुरंग आहे त्याला तुकाराम महाराज खूप मानतात. कुळीचे कुळदैवत ज्याचे पंढरीनाथ होईन दाशी स्वतः त्याचे घरी तुकाराम महाराज म्हणतात. अगदी तीच भावना. तुकाराम महाराजाचा कुलाचार पंढरीच्या वारीत होता. विश्वंभर बाबापासून विश्वंभर भक्तराज होता तुकयाचा पूर्वज. त्याच्या भक्तिस्तव गरुड ध्वज आले सहज निज प्रीती. विश्वंभर बाबापासून कुलाचार पंढरीच्या वारीचा. तुझ्या वडिलो वडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी. त्याशी सर्वथा अंतर न करी तरीच संसारी धन्य. महाराष्ट्रात एक ठाकूरबाची परंपरा आहे. दैठणकरबा, दैठणचे ठाकूरबा. हे जे ठाकूरबा आहेत ना, तसं तर ठाकूर हे आडनाव आपल्याकडं अगदी क्वचित सापडतं जातं. हे आपले ठाकूर पाटील ते आहेत, पण इकडं ठाकूर हे आडनाव मुळीकडं नाही. हे उत्तरेतले, हे जे मराठवाड्यातली जी ठाकूराची परंपरा ही उत्तरेतलीच. ठाकूर आपल्याकडं कमी, ठाकूर तिकडं. हे हात मुझे दे दे ठाकूर, आमचे आपल्याकडं नाही, तिकडं राहतो. आणि मग हे ठाकूरांची मराठवाड्याची परंपरा आहे. तर ह्या ठाकूरांच्या जेवढ्या समाधी आता सगळ्या रस्त्याला आहेत मा, सगळ्या. हो सगळ्या. आता ते तर दैठणला आहेत, म्हणजे रस्त्याला वारी करता करता ते अठून आहे. एका ठाकूरांची समाधी नदीच्या पलीकडे आहे, एकाची वेळापूरला आहे बघा. ते बाप्पा बसलेत पुढं ठाकूर, त्याला ठाकूरबा म्हणतात. त्या भागाला ठाकूरबा नाव पडले. कुठून आलेले म्हणजे ठाकूरबापर्यंत आलो. काहींची पंढरपुरात हे अशी रस्त्यालाच सगळ्याच्या समाध्या, सगळ्या रस्त्याला ती हटून येणार. ह्या ठाकूरबांचं वैशिष्ट्य. तसं तुकोबरायांच्या वाडवडिलाचा कुलाचार वारी काय कोण जाणे, पण तुकोबरायला आषाढी कार्तिकी पंढरीशी नेम नटळेची यात्रेशी. पण अकस्मात एकेची दिवशी व्यथा शरीराशी उद्भवली. तुकोबरायला व्यथा झाली. काय व्यथा झाली? शीतज्वरे करो निजान, देह परम झाला क्षीण, थंडी ताप झाला. साथीचे रोग होते त्या काळात. जुन्या काळात प्लेग, देवी, थंडी ताप. आपल्या पाहण्यातला रोग म्हणजे कोरोना. खरंच म्हातारपणापर्यंत आठवणी सांगता येतील इतक्या आठवणी आहेत महाराज. कोरोनाच्या भयानक रोग, असा रोगच पाहिला नाही.
मग पोलीस होता असे हाणायचे महाराज. आता काय सांगावं, एकाला तर आणि मागं हाणायची पाठीला, एकाला तर इतका हाणला घरी लंगडतच आला. त्या दिवशी होता सोमवार. बायको म्हणली होय हो सोमवार सोडायचा आहे, गल्लीतून जरा श्रीखंड आणा ना. तुला श्रीखंड? अगं पोलिसाचा मार खाऊन भूखंड सुचलं, पण तुला श्रीखंड आय 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 बिभत्स आहे. पण कोरोनाची आठवण करून देणार आहे. भयानकच रोग होता ना. काय कोण झाले तू खबरायला? काहीतरी शीतज्वर झाला म्हणजे थंडी ताप झाली. शीतज्वरे करोनी जाण देह परम झाला क्षीण. थंडी ताप झाली का माणसाच्या असं शोषून घेतं, ते माणसाला शोषून घेतलं कोबरायला. मग म्हणे यात्रेशी आले महाविघ्न, उपाय कोणता करावा. यात्रा आली हो, पंढरीची वारी आली. वारीला मी गुरुवर्य तात्यांचं ऐकलेलं आहे. गुरुवर्य तात्याने सांगितलं की पूर्वी आषाढीपेक्षा कार्तिकी मोठी भरायची. आषाढीपेक्षा आहे ना, कारण आषाढीची क्वचितच प्रमाणं सापडतात. कधी एकादशी आषाढी, कार्तिकीची नाही प्रमाणं सापडतात. तुकोबरायच्याच गाथ्यात कार्तिकीसाठी एक स्वतंत्रता बघे. कार्तिकीचा सोहळा चला, नामदेवराच्या गाथ्यातही कार्तिकीचं खूप वर्णन मारत. काय आहे, आषाढीच्या टायमाला नद्या वाहत राहायच्या, पुलं नसायचे, अन्नधान्याची सुबकता नसायची. कार्तिकीपर्यंत नद्या ओसरलेल्या राहायच्या आणि अन्नधान्याची सुबकता आलेली असायची, काढण्या तोडण्या झालेल्या असायच्या. त्याच्यामुळं लोक कार्तिकीला खूप यायचे. हा प्रसंग कार्तिकीचा आहे का आषाढीचा या बाबतीत माझा दावा नाही आहे, पण वारीला तुकोबरायला झालं नाही. आणि मग उपाय कोणता करावा. मग तुकोबरायचा जीव खूप तळमळू लागला वारीसाठी. महाराज तुकाराम महाराज मैपती महाराजांनी काही दृष्टांत दिलेत. महाराज मत्स्य तळमळी जळावीन की माते वाचोनी आखरंदे ताने, का कृपणाची हारपता धन न पडे चैन तयासी. मत्स्य तळमळी जळावे, जसा पाण्यातून मासा बाहेर काढावा मग जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळे. जसा त्या माशाला पाण्याची गाठ कधी पडल याच्यासाठी तो मासा तळमळतो, तसे तुकोबराय पंढरीला कधी जाणं होईल, पांडुरंगाची भेट कशी होईल, तुकोबरायच्या माशासारखी तळमळ. बरं की माते वाचून आक्रंदे ताने. एखादं तानं बाळ आहे आणि त्या बाळाची आईची चुकाबुक झाली. तुका म्हणे माते बाळ चुकली आवनी न पवता. ती आई नाही भेटली तर तसं ते बाळ शोक करतं. जोपर्यंत आई भेटत नाही मग ती किती दाई भेटल्या. आणिक उदंड बुझावी ती परी छंद त्या अंतरे माऊलीचा. त्या बाळाला किती जरी समजून सांगितलं, येईल तुझी आई येईल, अगं अरे बाळा मी तुझ्या आईसारखीच आहे, आईसारखी आई नाही असे. पण ते जसं बाळ आई भेटत नाही तोपर्यंत ते शांत होत नाही. माते वाचोनी आक्रंदे ताने. तुकाराम महाराज पुढचा दृष्टांत देते. का कृपणाची हरपता धन न पडे चैन तयाशी. आधीच तर तो कृपण आणि त्याच्यात त्याचे पैसे हरपले. आधीच तर 500 रुपयासाठी तिकीट गाडी वाड्यातून मागा आणत होता आणि त्याच्यात गावकऱ्यांनी पाकिट देत असताना गडबडीत दिलं मग ठुलं कुठं ध्यानातच नाही. मग त्याला चैनच पडणार, सारख्या चैनी उघडून पाहायच्या, पद्धतीच्या नाही न पडे चैन तयाशी तैशी पंढरीची. नाही काय आळंदीचा अनुभवाचा दृष्टांत आहे. तैशी पंढरीची अंतरता वारी तुकयाशी खेद वाटे अंतरी मार्गी न चले पाऊल भरे. यास्तव अंतरी झुरतसे पाय पंथ काहे न चालती वाट. पाय पंथ काहे न चालती वाट. कोण हे अतृप्त कर्म बळी, कोण हे अतृप्त कर्म बळी. बोला 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 बोला. कर्मा
आहे आयुष्या कर्मा अरे वा. रामकृष्ण हरी. तुकाराम महाराजांना चालता यायला. का माझे पंढरी न देखती डोळे, काय हे न कळे पाप यांचे या डोळ्याने. काय पाप केलं असेल, पंढरपूर पाहायला भेटे ना महाराज. वा, असं वाटलं पाहिजे बरं का. आता जे वारीला येत नाही काही ना, तर पंढरपूर माहितीच नाही, फक्त सासूरवाडीच माहिती. पंढरपूर पंढरी पाहिजे महाराज. तीर्थे केली कोटीवरी, नाही देखील पंढरी. नाही देखील पंढरी आणि कथा करी दारोदारी. करा निळोपारा असं नाही, त्याला मजा नाही. काय माझ्या डोळ्याने पाप केलं असं, मला पंढरपूर पाहायला भेटे ना. का माझे पंढरी न देखती डोळे, काय हे न कळे पाप यांचे. पाय पंथ काय हे न चलती वाट, कोण हे अदृष्ट कर्मबळी. या पायाने असं काय बलिवंत कर्म करून ठेवले, काय अदृष्टाचा साठा केलाय, जेणेकरून या पायाला मला चालणं व्हायना. वैकुंठवासी भोसरीकर माऊली पायाला जखम झाली, त्याला शुगर होती. आणि मग आता हे विठोबाला लांडे त्यांना चांगलं माहिती, त्यांच्या संबंधातलेच येतं. त्याने माऊली यावर्षी वारीला नाही यायचं, तुम्हाला चालता येणार नाही. येणार म्हणजे येणार. आणि पाय ओढीत कुठे बापूसाहेब बसलेले, हे साक्षी येतं. पाय असा ओढीत घेऊन आले महाराज. ओढीत घेऊन आले मांडवीच्या वड्यापाशी. आता मांडवीच्या वड्याला आला होता पूर, आणि चांगलं गुडघे इतकं पाणी चाललं होतं. आणि मग आता पाय तर भेजणार, डॉक्टरांनी सांगितलं होतं एक तर जाऊच नका, गेले तर पाण्यात पाय भेजू नका. तिथपर्यंत पाय कोरडा ठेवून आंघोळ करून जागर चालणं हे ते सगळं केलं. काय कोण जाणे मांडवीच्या वड्याला पूर आला. आता तिथे डिपाईलवानांची त्याने सांगितलं माऊली चालायचं नाही, तुम्हाला वड्यात आम्ही पाय बुडू देणार नाही. ते मी चालणार, तू चालतं कसे पाहतो. पहिलवानाची दिंडी, 2 पहिलवान आणि माऊलीला तू उचललं म्हणजे आम्ही तुम्हाला उचलून नेणार. माऊलीला उचलून वड्यातून चालवलं, उचललं त्यांच्या हातात होतं, पाय बंद ठेवणं नव्हतं. माऊली तरी पाय असे हवेत टाकीत गेले, पण टाकायचे म्हणजे पाय रिकामा पडता कामा नाही. आता चांगली महाराज मंडळी म्हणजे दिंडीची सोय लावायची म्हणून पुढं गेलो. आज काय चाललोच नाही, भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा कोणी सांगितलं दिंडी सोय लावायची. अरे भजनाची मजा स्वयंपाकात आहे का बाबा? भजनाची मजा स्वयंपाकात नाही. म्हणलं हे भजनात मजा आहे, खूप मजा आहे. मला तुम्हाला खरं सांगू, ह्या 12 महिन्यातले 11 महिने ओवळून टाकावं, एवढा एका महिन्यात आनंद भेटतो. वळून टाकून खूप भजन, खूप अक्षरांची सेवा. परतीला तर आम्ही पक्वासुद्धा लावित नाही का, अक्षरं आगे ऐकायला भेटत नाही. पुढच्या 10 वळीला, मागच्या 10 वळीला ऐका. सगळ्यात मोठं भजन आहे परतीला आमचं. आमच्या भजनात खूप, मला ना माणसं सांभाळायचं ऐकलंय ना दे, इतके दिवस तुम्हाला सांभाळतो याच्यावरून तुम्हाला तर लक्षात येतात ना. आमचं परतीला सगळ्यात मोठं भजन आहे मला. पण ऐकायला गेलं पाहिजे. बाळकरडा 100 शब्दाचे अभंग, काही प्रकरणं म्हणतो आम्ही, काही वाडा बघतो मग चोखोबरा जन्म प्रकरण, असं तसं. असो, मला हेच सांगायचं आहे, भजनाची जी मजा आहे ती माझ्या पायपंथ काय या पायाने पाप केलं असेल, ही वाट चालणं होय ना आम्हाला. पायपंथ काय हे नचलती वाट, कोण हे अदृष्ट कर्मबळी. काय पायावरी न पडे. लय पाठ ठेवली माणसं बरं, हे 10-12 म्हातारे आहेत ना, म्हातारी असे तयार आहेत, विचारायचंच नाही महाराज. बरं सगळ्याला बगलात घालून पाहून येते. काय पायावरी न पडे मस्तक, क्षेमका हस्तक न पवती. काय या मस्तकाचं माझ्या पायापासून, पांडुरंगाच्या पायावर मस्तक माझं पडू शकत नाही. काय पायावरी न पडे मस्तक, क्षेमका हस्तक. कधी पांडुरंगाला जाऊन कवटाळून भेटल. या हाताने असं काय पाप केलं असेल की पांडुरंगाची भेट करत नसेल बरं. क्षेमका हस्तक न पवती. काय या इंद्रियाची न पुरे वासना, पवित्र होईना जिव्हा कीर्ती. माझी प्रत्येक तुकामध्ये इंद्रियाशी येची रशी रंगवू. ही सगळी इंद्रिय याच रसात रंगवायची असतात. काय करावं, काय पाप घडलं या सगळ्याच इंद्रियांचं. आणि असं सगळ्या इंद्रियाचं समष्टी प्रारब्ध उभं राहिलं. मला काय वारीला जाणं घडेना. काया इंद्रियाची न पुरे वासना, पवित्र होईना जिव्हा कीर्ती. म्हणजे जिव्हा पवित्र होईना, त्याची कीर्ती गाऊन माझी जिव्हा का पवित्र होईना. तुका म्हणे कै जाऊनी मोठळे, पडेन हा लोळे. असे मोठळून त्या दारात पडून राहावं. मोठळून म्हणजे पाय पोटात घेणं, हात पोटात घेणं, डोकं पोटात घेणं, मोठळून पडणं. त्या महाद्वारात मोठळून पडावं असं वाटतं, पण काय घडेना मला. मग तो कोबरा वाट पाहत होती, हे निरोप कोणाकडे द्यावा. मग कोणामुखी आईशी
ऐकेन मी मात, चाल तुझं पंढरीनाथ बोलावे. कोणीतरी येऊन सांगावं की तुम्हाला पांडुरंगाने बोलावलंय, चला बरं. मग मी धरी आस, विठाल विठाल. मग मी न धरी आस मागील बोभाट, वेगी धरेन वाट माहेराची. निलाजिरे चित्त करी तळमळ, केधवा देखती मुळ आले डोळे. तुका म्हणे कै भाग्याची उजरी होईल. कधी माझं भाग्याची उजवण होईल, कधी पंढरी पाहायला भेटल. तुकोबरायला तळमळ वाटू लागली. आता तुकयाचे सप्रेम कीर्तन ऐकोनी भक्तीशी लागले देन जण. ते 1400 पताका घेऊन पंढरीस जाणं चालले. तुकोबरायांचे कीर्तन ऐकून कीर्तनकाराने असं कीर्तन करायचं की लोकाला वारीला लावलं पाहिजे. तुकयाचे सप्रेम कीर्तन ऐकोनी भक्तीशी लागले जण. कोणती भक्ती? वारीची भक्ती. ते 1400 पताका घेऊन. बरेच लोक सांगतात तुकोबरायला 14 टाळकरी भेटले, आम्हाला 100 भेटले. अरे काय सांगतो, 1400. हो, तेव्हा आता तुम्हाला एवढे बसता यायचे नाही म्हणून मी 100 काढून 14 ठेवले. असो ते 1400 पताका घेऊन. पण 1400 वारकरी या पुणे भागातले, मावळ प्रांत, मुळशी प्रांत, खेड, आंबेगाव ह्या भागातली सगळी मंडळी, हवेली परिसरातली. त्या काळात प्रांत होते, तालुके नव्हते. परगणा, ह्या परगण्यातली मंडळी सगळी ती होला. आणि तुकोबरायाबरोबर वारीला जायचं. वारी करत असताना, दिंडीत जात असताना भोजन पाहून जायचं नाही, भजन पाहून जायचं. काही लोक दर साल दिंड्या बोलते, खाऊ यंदा तुम्ही त्या नंबरला दिसलेच नाही. हे काय माणसं आहेत म्हण, काय दिंडी आहे म्हणे, काही वस्तू तोडायची टोळी तरी बरी, काही जेवण आहे का काय का काय. म्हणजे आता त्या दिंडीत जातोय, बेशी 2-2.5 हजार आहे, पण वळकुटी सुद्धा तंबूत आणून ठेवते. वा, जेवण अगदी ताटण ताब्यान वाटीन बिटीन, आंघोळीला 2-4 टँकर आहेत. म्हणलं बघ. आणि पाय दाबायला बी माणसं आहेत. म्हणलं आता नरड दाबायला ठोला. तुम्ही जितके सोय करताना तितके लोक फाजील होत चाललेत बा. ते तुम्हाला खरंच सांगतो, ही वारी ना लई मोठी शिकवण आहे, तुम्ही बघत नाही हो. ज्ञानोबरायच्या तळावर सगळ्या दिंड्या मुक्कामी नसतात. काही दिंड्यात 5 किलोमीटर पुढं, काही 5 किलोमीटर मागं. पण त्या दिंड्यांनी चालणारी जी माणसं ती जागराला तिथे येत असतात. मग जागराला जी येतात ना, त्यांची तिथं मुक्कामाची सोय नसती, जेवायची सोय नसती. एक घोंगता घेऊन येते, पताका टाळ, देवपूजन, भजनी मालिका. पाऊस आला ते घोंगता पांघरायचा, पाऊस गेला घोंगता आतरायचं, झोपायचं. जेवायचं काय? तळावरल्या जेवढ्या दिंड्या आहेत ना, त्यांचा उरलेला स्वयंपाक ते तळावर आणून वाटीत आहेत बघा. आणि मग बारीला उभं राहून घ्यायचं बा. भिकाऱ्यांच्या बारीला उभं राहून घ्यायचं. यालाच माझं होईन भिकारी. मी दत्ताबुवा आंबेडकर भाकर मागून खाताना पाहिलेले आहेत महाराज. कैलास बुवा, उत्तम बुवा भाकर मागून खाताना पाहिलेत महाराज. भारत बुवा केवढा कलाकार आहे भारत बुवा. भाकर मागून भाकरी आणल्यात का द्या इकडं. परतीच्या वारीला आता 2 वर्ष संस्थांनी सोय केली. पहिली सोयच नव्हती जेवायची. मी परतीच्या वारीला 2002 सालापासून चालवतोय. सोयच नव्हती जेवायची. मग आता जिथं 20 आम्ही तिथं बसायचो. लोक दर्शनाला नाही का हातात पिशव्या असल्या का आम्ही बरोबर हेरायचो, ह्या पिशवीत काहीतरी आहे. आई भाकरी आणल्यात का, काही लाज वाटून द्यायची नाही. मागून खाल्ल्या पण वाट नाही सोडली बुवा. विठ्ठल विठ्ठल. आता एका दिंडीत हाना माऱ्या झाल्या. म्हणले का नाश्ता नाही दिला म्हणून. आणि म्हणले काल काष्टा पिटूस तर लोक बी ना. तुम्ही जेवायला आले, भजनाला आलेत का भोजनाला आलेत, हाच मोठा प्रश्न आहे. मला भजनाला प्राधान्य दिलं पाहिजे. असो, तुकया समागमे जावया पाही, वारकरी आले देहो गावी. आणि मग तुकोबरायने मग 24 अभंग ते समयी, पत्र ते लवला हे पाठवले. पत्रिकेचे तसे खूप अभंग येतं, पण मूळ गाभा 24च अभंगाचा याचा. कारण मग त्याचे प्रकरण येतं. मूळ जे पांडुरंगाला आमंत्रण, पांडुरंगाला जे तुकोबरायाने बोलावलंय, तर ते 24च अभंगाचा गाभा आहे. मग तुकाराम महाराजांनी पहिलं विनंती विशेष पत्र लिहित असताना पहिलं विनंती विशेष, विनविजय ऐसे भाग्य नाही जेव्हा, इथून खरी पत्रिका सुरू झाली. पायाशी केशवा सलगी केली, नीटपणे पत्र लिहिले आवडी. पारणीने थोडी मती माझी, जेथे वेदा तुझा नकळेची पार, तेथे मी पामर काय वर्णो. जैसे तैसे माझे बोलांगीकारी, बोबड्या उत्तरे गौरवितो. तुका म्हणे विटेवरी जी पावले, तेथे म्या ठेविले मस्तक आहे. पांडुरंगा तुला विनंती लिहितो. आता थोडं ज्याला पत्र लिहिलं आहे त्याची थोडी स्तुती केलेली आहे. देवांच्या देवा तू देवांचा देव आहे, गोपिकांच्या पती उदार हे ख्याती त्रिभुवनी, पातकांच्या राशी नाशितोशी नामे, जळतील कर्मे
महादोष सर्व सुखी तुझ्या वळंगती पायी रिद्धिसिद्धी ठाई मुक्तिचारी इंद्राशी दुर्लभ पाविजे ते पद गीती गाता छंद व हाता टाळी तुका म्हणे जड जीव शक्तीहीन त्याचे तो जीवन पांडुरंगाची थोडी स्तुती केली. मूळ विषयाला हात घातला काय? देई डोळे भेटी नधारी संकोच देई डोळे भेटी नधारी संकोच नधारी काही वेळ नगाली काही पत्रिकेच्या अभंगाचं सगळ्यात महत्त्वाचं प्रमाण म्हणजे हे काय? मी जे पत्र लिहिले नाही माझा हाच भाव आहे की मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही ना, तुम्ही माझ्याकडे या. आजारात माणसाने एकमेकाला भेटायला गेलं पाहिजे. महाराज लोक मोगम कवा भेट बरं चाललंय काय? आजारी पडतो का तर फाडा होता का तेव्हा तुला काय झालं होता? देई डोळे भेटी डोळे भरून तुला पाहावं सगळ्या इंद्रियांना तुझ्यात रंगवावं आणि या एवढ्यासाठी तू मला भेटायला दे. डोळे भेटी न धरी संकोच काही संकोच धरू नको किंवा मी तुला काही मागं अमुक तमुक बांधकाम काढेन मग एवढं करा मदत न घाली काही वेच. तुझं वेच म्हणजे खर्च. तुला काही खर्च होईल अशी जबाबदारी मी टाकणार नाही आणि असं कोणाला बुडवायसाठी बोलू नाही. तुझं बुडवावे ऐसा कोण धर्म? आम्ही तुला काही मागावं आणि तुझं घर घालावं ह्याला काय धर्मन परमार्थ म्हणत नाही. अहर्निशी नाम घेता थोडे बरं आम्ही बी काय तुझं काय खूप चिंतन करत होतं असं नाही. आमची सेवा थोडी त्याच्यातही तुझ्यावर भार मोठा टाकणं हे काय बरं नाही. काही 9 खेतार खाद्यानं येतात ना तुमच्यासाठी तारीख रिकामी ठेवली होती गावात मी अख्खं सांगून ठेवलं आहे आणि तुम्ही जरा असं अरे पण हो ओळख ना पाळक आणि खुशाल का मावशी तू पहिल्यांदा झाला आणि एकटी इतक्या भरोशाने कस काय होतोय? पहिल्या ओळखीत आमची सेवा नामस्मरणाची थोडी तुझ्या एवढा भारा मी काय टाकणार नाही. तू फक्त भेटायली देवा भेट देताना तुझा काही खर्च होणार नाही आणि तू आम्हाला तुझं रूप दाखवलं तर काय तुझा खर्च होणार आहे का? आणि ते रूप तू चोरून ठेवतो तरी कशासाठी? जोडी कोणासाठी एवढी करीतोशी आटी जरी हे आम्हा नाही सुख रडो पोरे पोटी भूक अरे आम्ही तुझी पोरं आम्हाला आमच्या डोळ्यात पाणी येते तुझी भेट व्हावी म्हणून आणि तू आम्हाला भेट देत नाही. करोनी जतन कोणा देशील हे धन हे धन म्हणजे रूपधन तुझे रूपधन तू देशील कोणाला? आमचे तळमळे आमची केवढी तळमळ चालली तू आम्हाला दाखवत नाही. तुझे होईन वाटोळे घेशील हा शाप. तुकाराम महाराज लय गरम झालेले आहेत पत्रिकेत. माझा होन या बाप तुका म्हणे उरी आता न ठेवे यावरी. आणि देवा तू जर मला रूप दाखवलं नाही तर अख्ख्या समाजात तुझी चहाडी करीन. कोरोने चहाडी तुझी अवघी बुडविन जोडी. जरी तू आता महाराज माणसाने एकदम विरोधात उतरलं तर मग चांगलंच उतरलं पाहिजे महाराज. मग अख्ख्या लोकांना सांगल अख्ख्या जगाला सांगल की हा कोणाला रूप दाखवायला तयार नाही. थोडं थोडं पुढं सारखा म्हणजे मागच्या नाही जागा भेटत. विठाल विठाल पुढं सरका काय भानगडे काही माऊलीला प्रस्थानलाही पाऊस आला होता.
पण आता सांगतेला मी आलाय मग असं आता मीच आटपतो घेतो तुम्हाला भिजवण्यापेक्षा. आणि मग तुकोबराने खूप आयशा रीतीले होणे गलांत, संताशी घातले दंडवत. आणि मग नेत्री वाहती अश्रुपात, तुकोबराच्या डोळ्यातून सारखे धारा लागल्या. आणि ते 24 अभंग ते समयपत्र ते लवलाही पाठविले. आता तुकोबराय दिंडीत नाही म्हणजे वारकऱ्याला काही भाषणात मजा येणार, पाय उचलून चालेना मैपती महाराज पण तरी गेले. अष्टमी नवमी दशमीला पोहोचले. दशमीची स्नानं वारकऱ्यांनी केली. स्नानं केल्यावर आले एकादशीला पांडुरंगाच्या रावळात कीर्तन चालू झालं. आणि कीर्तनात ते पत्र वाचून दाखवलं. पत्र घेऊन कोण आलं होतं? पत्र घेऊन आले कोण? परिसा त्यांची नामाविधाने, रामेश्वर भट्ट थोर ब्राह्मण, जो अनन्य शरण तुकयाशी. म्हणजे रामेश्वर शास्त्री शरण आल्यानंतर हे प्रकरण घडलेले असं लक्षात येतंय. गंगा धर्मवाळ कडूसकर, इथं कडूसची मंडळी बसलेली आहेत, कडूस भागातली मंडळी. गंगाधर पंत मवाळ होते. संता तेली वैष्णववीर अनेक वारकरी असती फार ग्रंथी कोठवर लिहावे मैपती महाराज. लिहिलं पत्र. पत्र देवाला पत्र वाचून दाखवलं. मग देवाने ऐकलं पत्र. रुक्मिणी बोलवलं. रुक्मिणी आपण तिचं साक्षात जाऊन तुकोबरायला भेटलं पाहिजे. आपण जर भेटलो नाही तर तुकोबराय तुटतील, अंतकरणातून तुटतील. एखाद्या रब्बल ताना आपण तोडू नाही. महाराज अंतकरणातून तुटतील किंवा हाक मारले त्यावेळी जर देव येत नसेल तर मजा काय, याचं भजन करण्यात मजा काय. आपण महाराजाला भेटायला गेलं पाहिजे. मग रुक्मिणीला विचारलं. मग रुक्मिणीने सल्ला दिला, हे बघा तुम्हाशी पहावया जगजेठी, भाविक भक्त पातले भेटी, सगुण रूप न पडता दृष्टी, होतील कष्टी भक्तराज. हे बघा माझं ऐका, जायचंय पण आता वारी सोडून नाही जायचं. मग आपण काय करू? तुम्हाला पाहण्यासाठी अनेक वारकरी आले. मग आज त्यांना दर्शन द्या. मग 1-2 दिवसाने आपण पुढं जाऊ, एवढी वारी हो द्या. मग जे वारकरी आले होते असं करा, अगोदर निरोप पाठवा. असं करता का? निरोप पाठवण्याचे आपण गरुडाला पाठवा आणि तुकोबराला तिथं घेऊन या. हा तरी चालतंय म्हणले. मग आता पप्याच्या आईने दिलेला सल्ला पप्याच्या बापाला ऐकावंच लागत व्हायला. गरुडाला पाठवा. मग गरुडाला पाठवलं. आज्ञा करी खगेंद्रा. मग त्याला पाठवलं की गरुडा जा आणि तुकोबरायला इथं घेऊन ये. आणि गरुडाजवळ सुद्धा एक पत्र पांडुरंगाने लिहून दिलं. आणि मग निमेषन लोटता सत्वर, खगेंद्र पातला देहू क्षेत्र. पापणी लावण्याच्या आत गरुड महाराज थेट देहूला आले. तो प्रेमळ तुका वैष्णववीर, गावाबाहेर उभा असे. हा तुकोबराय वारीला गेले नव्हते पण घरी बी थांबले नाही. तुका म्हणे कामावारी आळस घरी करमेना. हा कामावर आळस, घरावर आळस करमेना. घरी बी गेले नाही. यात्रेकऱ्यांशी बोलावया देखा, गावाबाहेर येतसे वैष्णव तुका. वारकऱ्यांना वाट लावण्यासाठी तुकोबराय गावाबाहेर आले होते. गावाबाहेरच उभे राहिले. मैपती महाराज लिहितात, विठ्ठल विठ्ठल. जसा एखादा खुंट रोवलेला असतो, खुंट रोवलेला खुंट जसा ठाम उभा असतो तसे तुकाराम महाराज ठाम उभे होते. महाराज बसलेच नाही जोपर्यंत वारकरी येत नाही. हे खगपतीने देखोनी नयनी, परम विस्मित झाला मनी. मग हळूची उतरोनी मेदिनी, करुणा वचनी बोलत असे. हळूच उतरले. खगपती म्हणजे गरुडराज. गरुडाला माहिती होतं की मी जुना भक्त आहे पांडुरंगाचा, महाविष्णूचा, योगानियोगीचा आहे. पण हे खगपतीने देखोनी नयनी, परम विस्मित झाला म्हणे. उपासना करणारे खूप पाहिले पण तुकोबरायासारखी काही अनन्य उपासना पाहिली नाही. घरी गेलेच नाही, बाहेरच उभे. मी युगानियुगीचा भक्त आहे, तुकोबराय आहेत, पण आमच्यापेक्षा पुढची पिढी सरस निघणार नाही या भ्रमात राहायचं नाही. पुढं सुद्धा माणसं सरस निघतील असं समजत नाही. मीच लय भारी. आपल्या पुढं देव हे नाना रत्न वसुंधरा. ही वसुंधरा नाना रत्नाने अलंकृत आहे. देवाने इरोर पीर जन्माला घातलेले आहेत. महाराज तुम्ही माऊली सोहळ्यात चलत असताना प्रत्येक दिंडी पहा, प्रत्येक दिंडीत वेगळ्याच चाली ऐकायला भेटतात. महाराज वाजवणारे वेगळेच बोल ऐकायला भेटतात. महाराज वेगळा काकडा, प्रत्येकाच्या काकड्या म्हणण्याच्या पद्धती वेगळ्या, कोणाच्या भोपाळ्या पण पद्धती मग वेगळ्या. हो वेगळंच.
गवळणी तर इतक्या वेगळ्या ऐकायला भेटतात महाराजाला, काय सांगावं मग. रडू नको बाळा, जो मलाच रडू यायला लागले आता. ऐका ऐका, सपना विषय माझा. हे खगपतीने दे कोणी नाही परमविस्मित झाला म्हणे हळती उतरुणी मेदिनी. मधुर वचनी बोलत असे, तुझे महाराज तुझे शरीर शक्तिहीन मनोनी पंढरीशी न झाले येणे. आज्ञा केले रुक्मिणी रमणे, तुझं कारणे अनावया मैपती. महाराज तुम्हाला शक्तिहीन झाल्यामुळं पंढरपूरला येणं झालं नाही, तर पांडुरंगाने मला तुम्हाला आज्ञा केलेली आणण्यासाठी. तुम्ही जे पांडुरंगाला पत्र दिले त्याचं उत्तरसुद्धा माझ्याकडे दिलं. हे बघा, पांडुरंगाने एक तुम्हाला पत्र दिलं आहे. आणि मग देवाचं पत्र तुकोबराय वाचायला लागले. पत्रात काय लिहिलं होतं? वैकुंठ कैलास आहे जोवरी, चिरंजीव तुका असो तोवरी. माझे ऐश्वर्य चराचरी, तोची अधिकारी तयासा. जोपर्यंत वैकुंठ लोक राहील, जोपर्यंत कैलास लोक राहील, तोपर्यंत तुकोबराय तुम्ही मरणार नाही, चिरंजीव राहता. चिरंजीव जे म्हणतात तुकाराम महाराजाचा खून झालाय त्यांना किती मोठं उत्तर आहे महाराज. तुकोबराय चिरंजीव आहेत, आणि हे आमची वारकऱ्याची भावना आहे महाराज. तुकोबराय चिरंजीव आहेत म्हणून मानव देह घेऊनी जळा म्हणे मानवी तनु जाती. हे अलौकिकच आहे महाराज. म्हणून तर लिहिले मागे कवीश्वर झाले थोर थोर नेले कलेवर. म्हणे रामेश्वर सकळा पुसवणी गेला तो विमानी. मी होतो तिथं, प्रत्यक्ष तिथं होतो रामेश्वर शास्त्री. असे अनेक प्रमाण येतं. चिरंजीव तुका असतो वरी, किंवा तुकोबरायचं वाङ्मय ही तोपर्यंत चिरंजीव राहील. मला काय तुर्जनाने बुडवायचा प्रयत्न केला, बुडलं का? बुडूच शकत नाही. चंद्रसूर्य आहे तोपर्यंत. वैकुंठन कैलास, चंद्रसूर्य लय लांब राहील. वैकुंठ कैलास आहे जोवरी, चिरंजीव तुका असो तोवरी. माझे ऐश्वर्य चराचरी, जेवढं माझं ऐश्वर्य आहे ते सगळे त्याचे मालकच तुम्ही. निळोबारायच्यासाठी एक प्रसिद्ध अभंग आहे. भगवंताने आपले 6ही गुण भक्ताला कसे वाटून टाकले. प्रसिद्ध अभंग आहे. माझं जेवढं ऐश्वर्य त्या सगळ्या ऐश्वर्याचे तुम्हीच मालक. सगळं पत्र वाचून दाखवलं. मग तुकोबरायला विनंती केली, महाराज बसा पाठीवर, एका सेकंदात नेतो. म्हणजे मेट्रो काय पडलं ती म्हणते, पनाट नेतो म्हणजे, तुम्ही काळजीच करू नका. तुकाराम महाराज म्हणले, हे बघा गरोडा, तू स्वामीचे वाहन थोर, मी सेवक पादुकाधर. सोन्याचा पोल्हारा झाला जर मस्तकावर घेऊ नये. पोल्हारा नावाचा एक अलंकार आहे, ते पायात घालायचे. पायी पोल्हारे जल्लाळ, गळा माळ वैजयंती. पोल्हारा हा पायातला दागिना आहे. जरी तो सोन्याचा केला तरी तो मस्तकावर घेता येत नाही. तसं मग गरुडा, तुम्ही स्वामीचे वाहन आहे. स्वामीच्या गादीवर बसायचा अधिकार माझा नाही. पूज्या एकासनी आसनी आसन. हे शिवरात्र प्रकरणात तुम्हाला ऐकायला भेटल. देवलोकी इंद्र शेवेशी सादर भूतसेनाचा कर होता. तेथे शेवेशी चुकत आहे. देवांचा राजा इंद्र देवेंद्र, त्याच्या शेवेला एक भूतसेन नावाचा चाकर होता. ती देवेंद्र गेलं कुठेतरी. पण हे शेज शय्या स्वच्छ करत असताना, अरे महाराजाची गादी खूपच छान दिसते. पण त्याला म्हटलं आता महाराज 2-4 दिवस येणार नाही, आपण जरा पाहू या गादीवर बसून. आणि ते बसतं त्या गादीवर. पण त्याला माहीत नव्हतं हे देवेंद्र आहेत. हे म्हणले होते मी पुन्हा येईन, अनेक नाही किंवा असं कारभार. अरे माझ्या गुरु स्वामीच्या आसनावर सेवक बसला, पायतान पार देवाऱ्यावर गेलं. मग लगेच शाप दिला, शेवेशी चुकता होय तू किरा आयुष्य इंद्रिय. ते असं शापी येले. मग चंडभिल्ल नाव घेतले ठेवून. तसंच आहे गरुडा, तू स्वामीच वाहन आहे, मी तुझ्यावर कसं बसणार? मग उलट मीच. आणि खरं सांगू, मला पंढरपुरात आजारात गाडीत नेणं यात महत्त्व नाही, पांडुरंग माझ्याकडे येणं यात महत्त्व आहे. असं आहे. पांडुरंग आमच्यापर्यंत आला ना, यात आमचं मोठेपण आहे. आम्ही तर पायी जातोच हो दरसाल. आणि आता आजारी झालं म्हणून वाहनाने तिथं जाणे यात महत्त्व नाही. देव आमच्यासाठी आमची सेवा पाहून आला, यात तुकाराम महाराजाचं मोठेपण आहे. हे जमलं तर पहा. गरुड म्हणला ठीक आहे. आणि मग गरुडाने पुन्हा मग उड्डाण केले गरुडे, गगन आक्रमिले चंडे. गरुड पुन्हा आला. गरुडाने निरोप दिला. तोपर्यंत पौर्णिमेचा काला झाला होता आणि वारकरी मागं निघाले. वारकऱ्यांना पांडुरंगाने सांगितलं, ज्या दिवशी तुम्ही देहोत जाताल त्या दिवशी मी स्वतः रुक्मिणीला घेऊन तुकोबरायला भेटायला येतो. मग वारकरी निघाले. वारकरी निघाल्यावर तुकोबराय म्हणतात, आता वारकरी निघाले असतील, मागं त्यांनी आता पंचामृताचं जेवण केलं असलं.
करोनिया दधी. मग अजूनही आमच्या डांग्यात, कारभाऱ्यात, साहेबराव नाना, रोकडोबा दादा यांच्यात पंचामृताच्याच पंक्ती आहेत. हा अजून काही तेव्हापासून चालत आलेले करोनिया दधी मंगळ. द्वादशीला पंचामृत, द्वादशीला जिलेबी नाही खाऊ घालायची, पंचामृताचीच पंगत पाहिजे. आणि मग काय कोण जाणे करोनिया दधी आईशी ते सांडिली होईल पंढरी. आता वारकऱ्यांनी निरोप दिला असेल, तिथून निघाले असतील, पंढरपूर नुकतंच सोडलं असेल. आता पंढरपूरपासून एक कोस दीड कोस आले असतील. आयशी ते सांडिली होईल पंढरी, येतं वारकरी होते वाटे, देखिले सोहळे होते आठवत. ते सगळे वास्कराच्या फडावर, आता त्या काळात हे फडं नव्हते, कारण तो कोबराच्या काळातले हे फडं सगळे नंतरचे. कोण्या फडावर कीर्तन ऐकलं, तिथं कसा जागर झाला, तिथं कसा काकडा झाला, काकड्यात खिरापत किती वाटली होती असो. आणि मग ते सगळं चर्चा चालली. देखिले सोहळे होती आठवत, चालती ते मात करोनी हा गरुड केली आई केली. हा बा म्हातारं जोपर्यंत भिकादादा आहे तोपर्यंत काळजी नाही त्याला. वा केली आई केली हे चोरण याच्यानंतर केली आई केली होईल जे कथा, केलेली कथा असेल किंवा ऐकलेली कथा असेल. आणि मग राहिले ते चित्ता होईल प्रेम. ते कोणी कीर्तनात काय विषय सांगितला किंवा मी विषय काय मांडला याची चर्चा हे त्या काळापासून आहे बरं का. मला त्यापासूनच हे हे आहे किंवा साधक बाधक केली ऐकेली होईल जे कथा, राहिले ते चित्ता होईल कथा. ऐकून अंतकरणात जे प्रेम चित्तात राहिले व ऐकेली मात पुरविले मनोरथ, प्रेम वाढविले देवा बरवी घेऊन या सेवा. चित्तात अंतकरणात किती प्रेम राहिले त्याची चर्चा चालली असेल. केली ऐकेली होईल जे कथा, राहिले ते चित्ता होईल प्रेम. गरुड टके टाळ, त्यांचे गरुड टक्के कसे होते, त्यांचे टाळ कसे होते. मृदंग पताका सांगता ती एका एक सुखवा. आमची तुमची पताका काऊत भिजवलेली होती, आम्हाला एका पुढाऱ्याने दिल्या होत्या. नंतर कळलं त्यांच्या पक्षाचे हे झेंडे अजून काऊत भिजवलेली पताका आहे त्याला. काय मला तर वाटतंय ना, सोहळ्यात दर साल प्रत्येक दिंडीला 5-5 पताका. आपल्या माऊलीच्या सोहळ्यात तरी बरं आहे, काही दिंड्या अशा गावाकडून जातात ना, सांगायला कीच नाही महाराज. ती झेंडे त्या परीचे, झेंडे घेतलेल्या डोक्यात टोप्या नाही, नेहरू खाली पॅन्ट कायची जीन. अहो मी तर एका सोहळ्यात, माऊलीच्या सोहळ्यात ज्यावेळेस ते 2 सोहळे एकत्र येतात ना, मी 10-12 बायांनाच पताका घेऊन चाललेला पाहिला आहे मला. तर पताकाला गडी असावा, तुळशीला बाई असावा, हांड्याला बाई असावा, विना गड्याच्या गळ्यात असावा, जो त्याला धोतर असावं, फेटा असावं. इतकं बारीक सांगायची पाळी नाही आली पाहिजे हो. हे आपल्यालाच कळायला पाहिजे. माणसाला हौस पाहिजे हो, हौस पाहिजे. परमार्थाची हौशेने परमार्थ केला पाहिजे. मग गरुड टके टाळ मृदंग पताका सांगता ती एकाएक सुख, तुका म्हणे आता येतील वलाही आलिंगोनी बा. आता येतीलच ते. आणि मग माहेरीचा काय येईल निरोप म्हणून झोप नाही डोळा. तो कोपरायला झोप लागत नव्हती महाराज. ज्या वारकऱ्याला वारी घडली नाही ना, त्याला झोपच लागत नाही महाराज. त्याला स्वप्नात सुद्धा वारी येते, कायच्या स्वप्नात बिशी येते. आता काय सांगा, लयच पडझडे हो असो. आणि मग स्वप्न का माहेरीचा काय येईल निरोप म्हणून झोप नाही डोळा, वाटप आहे आस ह्यालाच माझं घालून या ज्योतीन. वाटप आहे दिवस रात्री येते वारकरी, वाटप आहे तोवरी, वाटप आहे आस धरून या जीवी. निढळा आहे ठेवीवरी बाहे, बोटावरी माप लेखितो दिवस. ते आजच्या अभंगात बी तुका म्हणे पेनी, येता जाता दिवस गणी. तुकोबर आहे बोटावरी माप लेखितो दिवस, होतो कासावीस जीव होतो कासावीस धीर. हां पुढं बोटावरी माप लेखितो दिवस, होतो कासावीस धीर नाही. काय नेनो संता पडीला विसर. तिथंच विसरलेल्यामुळे चरण विसरायला लागले. असो काय नेनो संता पडीला विसर की नव्हे सादर. काय संतांना माझा निरोप सांगायला विसरतो नसेल ना पडला, किंवा देवाने तर आदरपूर्वक ऐकलं नसेल ना. त्या पुढाऱ्यांकडे तुम्ही कामं घेऊन गेले ना, तिथं 50 कामवाले आलेले असतील, ते आदरपूर्वक कोणाचंच ऐकत नाही महाराज. कारण ते इतके वैतागलेले असतात ना महाराज, फक्त ते राजीनामा द्यायचे राहिलेले असतात. देवाने सादर ऐकलाय का नाही मग, की नव्हे सादर मायबाप. मायबापाने माझा निरोप ध्यान देऊन ऐकलाय का नाही. हां तुका म्हणे तिथे होईल, तुका म्हणे तिथे होईल दाटणी. तिथं लई कार्यकर्ते आले असतील, कोणाचं काय. तुका म्हणे तिथे होईल दाटणी, कोण माझे आणि मनात येते. माझं कोणी मनात आणलं असेल का नाही. असो असा सगळा चर्चा चालू असताना काय कोण झाले, पण ते पंढरीची वारी करून वारकरी मागं आले. वद्यवारीला आले असतील, वद्य दशमीला म्हणजे आज कालच्या दशमीला ते वारकरी मागं आले. मग ते कार्तिक वद्य असेल किंवा आषाढ वद्य असेल, आता ते मला मासाचा भाग होऊ शकतो, पण वद्य दशमी
अष्टमी नवमी दशमीला वारकरी आले. वारकऱ्याला पाहिलं तुकोबरा, एवढा आनंद झाला. भागली ती देवा, माझा नमस्कार घ्यावा. तुम्ही क्षेम की सकळ, बाळाव हे गोपाळ, मार्गी चालता, श्रमले ती येता जाता. तुका म्हणे काही कृपा आहे. या एवढे बोलत आहेत ना, याच्यावर सरळच कळतं की हे सगळे नियमपाठ असलेली माणसं आहेत. आलेले श्रोते आहेत ना, सोपीनं हेले तयारी. तिथं दुसरा बोबा केला ना, त्याची पुण्यतिथीच घालते मला. माझं एवढं नाही, पण यांचं ऐकूनच मी पाठ केलेलं. मी यांच्यातच राहतो नेहमी. मग तुका म्हणे काही कृपा आहे माझ्यात आहे. माझ्याविषयी त्या देवाच्या मनात काही कृपा आहे की नाही हो, काही कळवळा आहे की नाही. हां, पुढं त्याच्या पुढं हा जीवन वाटत आहे. घालोनिया ज्योती वाटप आहे दिवस रात्री, बहुता वेळ मन तुमचे व्हावे दर्शन. माझं खूप मन होता वेळ होतं की कधी वारकऱ्याचं दर्शन होईल. मला बहुता वेळ सारखा टकळा लागला होता मला की कधी वारकरी येतील आणि कधी भेटतील. महाराज माहेरीचा काय येईल निरोप. माहेरीचे आले ते माझं माहेर, सुखाचे उत्तर करणं त्याशी. तसं बहुता वेळ मन तुमचे व्हावे दर्शन, आलो बोळवीत. तुम्हाला मी वाट लावायला आलो होतो ना, येते बोळवीत त्याशी न मग तैसे याची पंथ्याची. तर तसं माझं याच मार्गावर ध्यान होतं. कधी येतील आणि कधी जातील. तुका म्हणे पेनी येता जाता दिवस गणी. आणि आज तुम्ही आले आणि तुकोबारायांना ते भेटले. भेटल्यावर तुकोबारांनी पहिला प्रश्न विचारला, काय पाठविले सांगा भाऊ, सांगा भाऊ, सांगा भाऊ. काय पाठविले सांगा भातुके विठ्ठले, आसे लागला असे जीव. काय केली माझी मला नुसती आस लागली महाराज. माझ्याविषयी का त्याच्या बाबाच्या मनात काही किव निर्माण झाली का नाही. आसे लागला असे जीव, काय केली माझी किव. फेडिले मोडतर किंवा काही जर्जर. माझ्या अंतःकरणातलं जी भावना होती त्याच्याविषयी देवाने काही फेडाफेड केली का नाही, की ते तसंच प्रकरण पुढल्या पंचवार्षिकला ढकललं आहे का काय. तसं तर आहे काय. तुका म्हणे सांगा कैसे अर्थ पांडुरंगा सांगा. हो तेवढं सांगा. तुम्ही आज भेटले, खूप आनंद झाला. आजी बर्वे आजी दिवस धन्य तुमचे झाले दर्शन. सांगा माहेराची मात, अवघा विस्तारे वृत्तांत. ऐकतो मने करोनी सादर श्रवण. तुका म्हणे नाम माझा सकळ संभ्रम. आजी बर्वे झाले कादे आजीच्या लाभे, माझे माहेर भेटले. डोळा देखील सज्जन निवाराला भागशीन. धन्य झालो आता क्षेम देवनी आसंता. इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो. आणि मग आजीची आलाभे, या बघ मी सगळे इथे घेतलेले आहेत. आजीची आलाभे ब्रह्मांड ठेंगणे. तुम्ही भेटले आणि देवाच्या निरोपाचा जो मला लाभ झालाय त्या लाभापुढं तुका म्हणे आता लाभ नाही या परता यल्लब्धुहाच्या परम लाभ. बस आजीची आलाभे ब्रह्मांड ठेंगणे. सुखी झाले मन कल्पवेना. आर्तभूत माझा जीव जयासाठी. माझा जीव, माझं अंतकरण, माझ्या सगळ्या मनोभावना फक्त तुमची भेट व्हावी ही माझ्या अंतकरणात अर्थता होती. अर्थभूत माझा जीव जयासाठी. आज त्यांच्या झाल्या भेटी पायास वाटोली पाहता. याला माझं घालून या ज्योतीन वाटप आहे दिवस राहते. वाटोली पाहता शिनले नयन. बहु होते मन अर्थभूत माझ्या निरोपाचे. आणले उत्तर होईल समाचार सांगती तो. तुका म्हणे भेटी निवारीला लाभ.
संकल्प संत आले. माझ्या अंतःकरणामध्ये जो त्रिविध ताप निर्माण झाला होता तो सगळा ताप शमन झालं. फळले संकल्प, माझ्या सगळ्या संकल्पना होत्या त्या फळल्या. संत आले. काय सांगावं आता, ते भेटल्यावर आमोप जोडल्या सुखाच्या राशी पारत्या भाग्याशी. नाही आता काय सांगो, सुख झाले आलिंगने निवाली दर्शने कांती माझी. तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठे. काही एकात मग ती सगळी मंडळी तुकोबरायांना भेटली. तुकोबरायांचं क्षेमकौशल्य एकमेकांनी एकमेकांची दर्शनं घेतली. लोटांगण प्रथम भेटी, आलिंगन, मग चरण वंदावे, हे सगळं झालं. आणि मग तुकोबरायांनी विचारलं काय पाठविले, सांगा बातू. पांडुरंगाने काय निरोप पाठवलाय. आणि मग त्यांनी जेवढी वारी घडली त्यास तो साकल्य वृत्तांत सांगती. त्यांनी तो सगळा वृत्तांत सांगितला आणि मूळ विषयाला हात घातला. तुम्हाशी भेटावया जगजेटी सरतोराची येते आजी येते. आज पांडुरंगाने सांगितलं ज्या दिवशी तुम्ही देवला जाताल त्या दिवशी मी तुकोबरायाला भेटायला येणार. आणि मग तुकोबरायाने सगळे वारकरी भजन करीत पंढरपूरच्या पंथाकडं पाहत होते. आत्ता देव येतील मग येतील. महाराज कशाला पाहता, पहिला आले हरी शंखचक्र. आता ह्या बघ दुसरी कार्ड आहे पण मी ओढून आणलाय. कधी कधी तिकडा निधी इकडं वापरावा लागतो. अजून आमदार प्रसन्न बरं. मग पहिला आले हरी शंखचक्र शोभे करे. गरुड येतो फडात्कारे नाभे नाभे म्हणे त्वरे. मुकुटकुंडलाच्या दीप्ती तेजे लोपलाग बसती. मेघ श्यामवर्ण हरी मूर्ती डोळस साजिरी. चतुर्भुज वैजयंती गळामाळ हे रुळती. पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा. तुका झाला शे संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ. देव घरा आला भक्ती सन्माने मोजला. स्वतः रुक्मिणीला घेऊन आले. महाराज जोडीने माणूस येऊन भेटला का मग ती भेट खरी राहते असो. आणि म्हणून दोघं जोडीनेच आले. तुकोबरायाला डोळे भरून दर्शन दिलं. तुकोबरायाला खूप आशीर्वाद दिले. सगळ्या वारकऱ्याला आशीर्वाद दिले. आणि भगवंताने एकच आशीर्वाद दिला, पिढून पार वारी घडो. हा हे वैशिष्ट्य आहे. ज्ञानोबराच्या समाधीतलं एक प्रमाण सांगतो तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. त्रयोदशीला माऊलीला समाधी दिली. वारी हा अपर्यायी शब्द आहे. वारकरी संप्रदायात वारीला पर्यायी साधना नाही. हे बारीक आहे का, मी धाडसाने बोलतोय. माझ्या पुढे खूप सुज्ञ माणसं येतं. मी का सांगतोय कारण मला समाधीतलं एक प्रमाण सांगायचं. समाधीच्या अभंगात ज्ञानोबरायाला ज्यावेळेस भगवंताने समाधी दिली त्यावेळेस देवाने सांगितलं, माऊली आता भेटत आहे. तुमचं आणि माझं मुख्य सामानाधिकरण नाही, बाध सामानाधिकरण्य नाही. तुम्ही मी एकच आहे, वादच नाही. देव म्हणे नाम्या पाय ज्ञानदेव मीच आहे. पण तरीही आता जरी तुम्ही समाधीत बसले तरी पंढरीची वारी चालवायची हे देवाने समाधीत सांगितलंय. हो विचार आहे. म्हातारी बसलीत ना, माता रुक्मिणी वाडी ताटी विठोजी म्हणे उठी उठी नाही उघडी दृष्टी. तुझं मज आहे नित्य भेटी यात वाद नाही, पण ये पंढरी ये. दिगंबरवा शंका आहे का नाही. समाधीत बसले नित्य भेट सांगायची म्हणजे देहरूपानेही नाही त्यास आणि स्वरूप रूपाने तर व्यापकच आहे. आणि येई पंढरी हिमेक खायला मारली. हिमेक मारायची गरज काय, कारण स्वरूपभूत आहेत ना. आता न करिता पांडवा भजन झाले ठीक आहे, पण शब्द मी माझ्या शब्दावर ठाम आहे. वारीला पर्याय नाही. वारीला इतकी निष्ठा आहे वारीवर महाराज. तुझं मजा आहे नित्य भेटी. माऊली तुमची माझी नित्य भेटे तरीही तुम्ही पंढरपूरला यायचं म्हणून माऊलीचा पालखी सोहळा निघतो. हे वैशिष्ट्य आहे. हे माऊली का जातात याची बीज समाधीत येतं. समाधीच्या अभंगात ये पंढरी माऊली तुम्ही दरवर्षी पंढरपूरला यायचं बरं का. हा नाही तर म्हणताना मग आता बाबा मोठे झाले नाही, बाबाने वारीला यायचं. येई पण तुझं मजा आहे नित्य भेटी म्हणजे त्यात स्वरूपाने अभिन्नता दाखव. आपलं नित्य सामानाधिकरण नाही. आपण एकच आहोत स्वरूपत्व अवच्छेदकाने. तरी आणि देह घेऊनही तुम्ही जरी बसले असतील तरी तुम्ही पालखीत बसून दरवर्षी यायचं, सगळ्याला घेऊन यायचं. कारण तुम्ही आले ना म्हणजे गबाळ बी येईल. महाराज वारी हे असं औषध आहे. तुम्ही किती बावळाट असू द्या फक्त एकदा वारीला आला ते पाहिलं ना, 500 वर्षाचं जरी घटतूप असेल जाळापाशी नेलं का पकडतच.
तसं वारीत एकदा गेला ना तो आपाप स्वतःला लागतो महाराज. काय ते पांडुरंग असा फटका बशीत आहे ना त्याला, कसलं असुर महाराज ते आपाप. वारीला गेलं ना माणूस स्वयं प्रशिक्षित होतो. स्वतःचे कपडे स्वतः धुवायला उधार लागतं, आंघोळ थोड्या पाण्यात करायची सवय लागते, हो वेळेत उठायची सवय लागते महाराज. आणि विशेष म्हणजे कुमार कुमारी नाही भाव हा शरीर, हे वारीतच महाराज. बघा तुम्ही 2 पुरुष महिला शेजारी जरी कोणी लघवीला बसले तरी काही वाटत नाही महाराज. शेजारी आता वारीत काय पाहायचं, हा दारात जे पण त्यांचं भाग्यच मोठं समजायचं महाराज. काहीच वाटत नाही महाराज. का? फक्त माऊलीमय झालेले असतात प्रत्येक जण माऊलीमय झाले, इतके माऊलीमय होतात की त्याच्यात कुमार कुमारी नाही भाव हा शरीर. आता तिथं जाऊन जे वाढीव बांधकाम करतात, धन्य माता पिता काय मग आता त्याला पर्याय नाही महाराज. आता त्याचे झाले दोष बळीवंत. 11 महिने काय ओस पडलेत का बावळे हो अजून. म्हणून शिष्टम सुस्पष्टम सुधारलं पाहिजे, समजलं पाहिजे. माऊलीला समाधीत बसवल्यावर सांगितलंय तुम्ही देहही तुमचा बसलाय, तुम्ही देहरूपाने येणार नाही पण या 16 रूपाने. मग ती संकल्पना खरी होण्यासाठी बघा बरं का महाराज किती काळ जातो मध्ये. 1685 शके आपले इसवी सन. मग तपोनिधी नारायण महाराज, मग त्यांनी 1685 मध्ये ज्या काळात छत्रपती गेले होते, द्वितीय छत्रपती गादीवर आले होते संभाजीराजे, आणि औरंगजेब इथे येऊन बसला 4-5 लाखाचं सैन्य घेऊन. काय तुमच्या माहितीसाठी सांगतो, नारायण महाराज ज्ञानोबरायाचा अवतार आहे. तो तुम्ही गोपाळ महाराजांचे चरित्र लिहिले वाचा. तुकोबाचे ऋण फेडावयासाठी अवतरला ज्ञानिया जिजाईचे पोटी सकळा वैष्णवा वाटे जीवप्राण, तो हा नारायण देहूकर. देहूकराचे लय मोठे उपकार आहेत, मानलं पाहिजे महाराज. देहूकरांना विसरून चालणार नाही. हे माऊलीचं मंदिर देहूकरांनीच बांधलंय. महिना एकादशीला हे देहूकरांनीच पुढाकार घातलाय. आजही महिना विश्वस्तच बदलेत. पुढं सप्ताह जरी कोणाला दिला तरी एकादशी कीर्तन देता येत नाही कोणाला, कारण एकादशी कीर्तन देहूकरातच. देहूकरांची कीर्तनाची सुरुवात रूपपातलोचनीने माऊलीच्या अभंगाने. अजून बघा तुम्ही सुंदरते ध्यानी नाही, खरं त्यांनी त्यांचा अभंग घ्यायला पाहिजे होता. नाही, ज्ञानबा तुकाराम हे भजनही देहूकरांनी सुरू केलंय. आणि आणखी सांगतो तुम्हाला 16 देहूकरांनी सुरू केला. तर देहूकराचे लय मोठे उपकार आहेत महाराज. आणि मग नारायण महाराजांनी 1685ला सोहळा चालू केला. तो चालत राहिला, तसाच चालत राहिला. पण 1832ला काय कोण जाणे आडी अडचणी आल्या, तिकडून पादुका आल्या नाही म्हणून हैबत बाबाने, बरोबर आहे ना बाबूसाहेब, हैबत बाबाने स्वतंत्र सुरू केला. मग तिथून पुढं मग माऊलीचं स्वतंत्र आणि तुकोबाराय स्वतंत्र. पहिले दोन्ही सोहळे एकत्रच होते, दोन्ही पादुकाच. म्हणून आजूकही देहूच्या पालखीत 2 पादुका आहेत. आधी माऊलीच्या पादुकाचं पूजन आणि नंतर तुकोबरायच्या पादुकाचं पूजन. देहूकराकडे ज्ञानोबरायच्या पादुकांचं मान पूर्वांपार आहे, निर्विवाद आहे, मानावंच लागणार आहे. आणि मग आजूकही देहूत म्हणून लोक विचारायचे पालखीत कोण आहे? नारायण महाराजांची ज्ञानोबराय तुकोबराय. पालखीत कोण आहे? ज्ञानोबराय तुकोबराय. कटाळले सांगून आणि मग त्यांनी जे भजन सुरू केलं, पालखीत कोण आहे? ज्ञानबा तुकाराम. पालखीत कोण आहे? ज्ञानबा तुकाराम. हेच उत्तर आहे तुम्हाला. असं आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि म्हणून येई पंढरी आहे. म्हणून वारीला पर्यायी साधना नाही की बाबा पंगत नाही घातली तर नाश्त्यावर भागवून घ्या, नाही नाश्ता घेतला तर चहावर भागवून घ्या. पर्यायी साधना नाही. वारी चुकली त्याचं उत्तर वारी करूनच द्यायचं. Bye.
पुंडरे कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडरी कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडरे कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडरी कवरदा श्री ज्ञानदेव तुका म्हणे पेनी येता जाता दिवस गणी बहुता वेळा स्वानंद सुखनिवासी स्वानंद स्वामी महाराज यांची 15वी पुण्यतिथी. त्यांच्या सर्व भक्त परिवार, आदरणीय ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त आमचे दादा आणि दादांचे चिरंजीव सगळीच, मग रामचंद्र दादा, कमलाकर महाराज, ही सगळी मंडळी मोठ्या आनंदाने हा उत्सव करतात. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे इथं. आज मैना वारकरी आणि पंढरीच्या परतीचे वारकरी खूप आलेले आहेत, 90% तेच आहेत. तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. झालेल्या चिंतन शिवेला पूर्ण विराम. विठ्ठल पुंडरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव